नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। शहरातील रस्त्यांची दुरावस्था, मोठमोठे खड्डे आणि पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन छेडलं असून खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शिवसेना, ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सेनेवर जोरदार निशाणा साधला। नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांसाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत त्यांनी सरकारवर टीका केली। विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राऊतांनी जोरदार शब्दात हल्लाबोल केला। नाशिककरांना दररोज खराब रस्ते आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत असताना प्रशासन नेमकं काय करत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। दरम्यान नाशिकच्या खड्ड्यांवरून आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। संजय राऊतांच्या टीकेला भाजप आणि शिंदे सेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात, खड्डे तुडवीत इथपर्यंत आलात, ते तुमच्या आयुष्यातले खड्डे बुजवण्यासाठी। ही रस्त्यावरची शिवसेना आहे, ही रस्त्यावरची शिवसेना आहे। आतमधली शिवसेना वेगळी आहे, महापालिकेतली ती बाजूला आहे। सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे। या रस्त्यावरच्या शिवसेनेची परीक्षा कोणाला बघायची असेल तर तुम्हाला रस्त्यावरच यावं लागेल। समोरच्यांना, समोर जर महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या व्यासपीठावर येऊन आमचं निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे नाशिककरांच्या वतीने। समोर रेडा आहे, रेडा यमाचा, आणि आम्ही यमालाही बोलवलंय खास आमंत्रण देऊन। आता रस्त्यावरती खड्ड्याचे बळी घ्यायचे नाहीत, आतमध्ये जायचे आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये, माजोरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा आहे। माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे, उद्धव साहेबांच्या आदेशाने हा मोर्चा निघतो आहे। सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य भावनेने रस्त्यावर उतरतो। कुठे आहेत नगरसेवक भाजपचे आणि मिंध्यांचे? घरात लपून बसलेत। या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला, चंपतरायला 302 गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही। जबाबदारी नाही का? कशा करता खुर्च्या उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असं सांगता 5 लाख रुपये दिले। गरिबांच्या जीवाची किंमत क्या 5 लाख रुपये? लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा। या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाला। जे जखमी आहेत त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे, कारण जे जखमी तिथे उपचार घेत आहेत ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेडवर आहेत। त्यांचं आताच बिल झालंय 5-5, 10-10 लाख रुपये। मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचे कमिशन खातात। डुप्लिकेट वर्क ऑर्डर, जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न,
डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मगाशीच कागद आले. यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. काल मी मखमलाबादला गेलो. रस्ते कुठे आहेत? रस्त्यावर स्विमिंग पूल, फुकट स्विमिंग पूल. एक मोठा खड्डा मला दिसला. म्हटलं या खड्ड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 72 नगरसेवक एकदम टाकायचे.